नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित 1 मधील प्रकरण क्रमांक 2 वास्तव संख्या या प्रकरणातील सराव संच 2.3 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. सराव संच 2.3 मध्ये जास्त प्रश्न असल्याने हा सराव संच आपण 2 भागामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग त्याचा पहिला भाग म्हणजेच 1 ते 5 प्रश्न आज या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासूया. प्रश्न पहिला, पुढील करणींच्या कोटी सांगा. तर करणींच्या कोटी म्हणजे काय हे तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले असेलच, आणि जर अभ्यासले नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो तुम्ही जरूर अभ्यासा. पहिला उपप्रश्न, 3 कर्णिस्थ 7. या ठिकाणी कर्णिस्थ संख्या कोणती आहे तर 3. तर 3 कर्णिस्थ 7 ही संख्या आपल्याला या प्रकारे लिहिता येते, 7चा 1/3 घात. आता आपल्याला या ठिकाणी फक्त कोटी विचारलेली आहे, म्हणून या पहिल्या उपप्रश्नाचं उत्तर काय येणार आहे 3. 7चा 1/3 घात अशी लिहिण्याची आवश्यकता नाही, तर कोटी 3. दुसरा उपप्रश्न, 5 कर्णिस्थ 12. आता या ठिकाणी हा जो 5 आहे तो सहगुणक आहे. पहा, 5 कर्णिस्थ 12 तो सहगुणक आहे. या ठिकाणी कोणतीही संख्या दिलेली नाही, याचा अर्थ तिथे 2 असतात. म्हणजेच या दुसऱ्या उपप्रश्नाची कोटी आहे 2. जेव्हा काहीच दिलेले नसते तेव्हा त्याची कोटी 2. तिसरा उपप्रश्न, 4 कर्णिस्थ 10. या ठिकाणी कोटी आहे 4. चौथा उपप्रश्न, कर्णिस्थ 39. म्हणजेच कोटी 2. इथे काहीच दिलेलं नाही, याचा अर्थ त्याची कोटी 2 आहे. 3 कर्णिस्थ 18. याची कोटी आहे 3. तर अशा पद्धतीने पहिल्या उपप्रश्नाची कोटी 3, दुसऱ्याची 2, तिसऱ्याची 4, चौथ्याची 2 आणि पाचव्याची 3. तर या आहेत या उदाहरणांच्या कोटी. चला पाहूया पुढील उपप्रश्न. पुढील प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या संख्या कर्णी आहेत हे सांगा. आता कर्णीची व्याख्या तुम्ही यापूर्वी अभ्यासलेली आहे. n कर्णिस्थ a ही जर अपरिमेय संख्या असेल तर ती कर्णी असते. आता या ठिकाणी कोणत्या संख्या कर्णी आहेत ते पाहूया. पहिला उपप्रश्न, 3 कर्णिस्थ 51. याचा अर्थ 51चा 1/3 घात म्हणजेच 51चे घनमूळ. तर 51 ही पूर्ण घन संख्या नाही, याचाच अर्थ 3 कर्णिस्थ 51 ही अपरिमेय संख्या आहे, म्हणजेच ती कर्णी आहे. पहिला उपप्रश्न कर्णी आहे. दुसरा उपप्रश्न, 4 कर्णिस्थ 16. तर 4 कर्णिस्थ 16 म्हणजे 16चा 1/4 घात म्हणजे चौथे मूळ. आता 16 हा 2चा चौथा घात आहे. 2चा 4 वेळा गुणाकार करून पहा, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16. म्हणजेच 2चा चौथा घात कंसाचा 1/4 घात. एचा यम आणि कंसाचा यन असेल तर एचा यम गुणिले यन असतो, म्हणजेच 2चा 4 गुणिले 1/4. हा छेदातला अंशातला आणि छेदातला 4 निघून गेला, म्हणजेच उत्तर काय आले 2. आणि 2 ही परिमेय संख्या आहे, म्हणजेच 4 कर्णिस्थ 16 ही कर्णी नाही. तिसरा उपप्रश्न, 5 कर्णिस्थ 81 म्हणजेच 81चा 1/5 घात. आता 81 म्हणजेच 81चे 5वे मूळ. तर 81 ही संख्या कोणत्याही संख्येचे 5वे मूळ नाही, म्हणजेच 5 कर्णिस्थ 81 ही सुद्धा कर्णी आहे. चौथा उपप्रश्न, कर्णिस्थ 256 म्हणजेच 256चे वर्गमूळ, आणि 256 हा 16चा वर्ग आहे, म्हणजेच 256 कंसाचा 1/2 घात.
256 हा 16चा वर्ग आहे. 16चा वर्ग कंसाचा 1/2 म्हणजेच उत्तर आले 16 आणि 16 ही परिमेय संख्या आहे. त्यामुळे उपप्रश्न 4 ही करणी नाही. पुढील 5वा प्रश्न, घनमुळात 64. घनमुळात 64 म्हणजेच 64चा 1/3. तर 64 हा 4चा घन आहे, म्हणजेच 4चा घन कंसाचा 1/3. हा अंशातला 3 आणि छेदातला 3 निघून जाईल, म्हणजे उत्तर आले 4 आणि 4 ही परिमेय संख्या असल्याने घनमुळात 64 ही करणी नाही. पुढील 6वा उपप्रश्न, कनिष्ठ 22/7 म्हणजेच 22/7चे वर्गमूळ आणि 22/7 ही पूर्णवर्ग संख्या नाही, म्हणजेच वर्गमुळात 22/7 ही अपरिमेय संख्या आहे. याचाच अर्थ वर्गमुळात 22/7 ही अपरिमेय संख्या असल्याने ती करणी आहे. चला तर मग पाहूया पुढील प्रश्न 3. खालील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा. आता सजातीय करणी म्हणजे काय हे तुम्ही अभ्यासलेले आहे. तर 2 करणी सजातीय असण्यासाठी त्यांच्या कोटी समान असाव्या लागतात. त्याचबरोबर कनिष्ठ संख्यासुद्धा समान असावी लागते, तेव्हाच त्या करणी सजातीय असतात, अन्यथा त्या करणी विजातीय असतात. आता पहिले उदाहरण, कनिष्ठ 52 आणि 5 कनिष्ठ 13. या ठिकाणी 5 हा सहगुणक आहे. आता कनिष्ठ 52 ही संख्या आपल्याला कशी लिहिता येईल पहा. कनिष्ठ 4 गुणिले 13, 13 चोक 52. आता 4चे वर्गमूळ निघते, म्हणजेच 2 कनिष्ठ 13 किंवा वर्गमुळात 13. त्यानंतर त्याच्या जोडीला दिलेली संख्या आहे 5 कनिष्ठ 13. आता या ठिकाणी इथं कनिष्ठ 13चा कोटी 2 आहे आणि इथंसुद्धा कोटी 2 आहे, कारण हा 5 हा सहगुणक आहे, ती कोटी नाही. दोघांची कोटी समान आहे आणि कनिष्ठ संख्यासुद्धा समान आहे. याचाच अर्थ कनिष्ठ 52 आणि 5 कनिष्ठ 13 या सजातीय करणी आहेत. दुसरा उपप्रश्न, कनिष्ठ 68 आणि 5 कनिष्ठ 3. तर कनिष्ठ 68, तर 68 ही संख्या कशी लिहिता येईल पहा. तिचे अवयव काय घेता येतील आपल्याला. तर 17 चोक 68 म्हणजेच 4 गुणिले 17. तर 4चे वर्गमूळ निघेल 2 कनिष्ठ 17 आणि तिच्या जोडीची संख्या आहे 5 कनिष्ठ 3. या ठिकाणी कोटी समान आहे, परंतु कनिष्ठ संख्या भिन्न आहेत. या ठिकाणी कनिष्ठ संख्या 17 आहे, या ठिकाणी कनिष्ठ संख्या 3 आहे, म्हणजेच कनिष्ठ 68 आणि 5 कनिष्ठ 3 या 2 विजातीय जोड्या आहेत, या सजातीय करणी नाहीत. पुढील 3रा उपप्रश्न, 4 कनिष्ठ 18 आणि 7 कनिष्ठ 2. आता 4 कनिष्ठ 18 हे आपल्याला कसे लिहिता येतील पहा. 4 कनिष्ठ 9 गुणिले 2 बरोबर 4, 9चे वर्गमूळ निघेल, गुणिले 3 कनिष्ठ 2 बरोबर 12 कनिष्ठ 2. त्यानंतर तिच्या जोडीची संख्या आहे 7 कनिष्ठ 2. आता या ठिकाणी कनिष्ठ संख्या 2 आहे, इथं पण 2 आहे, याचीही कोटी 2 आहे, याचीही कोटी 2 आहे. याचाच अर्थ 4 कनिष्ठ 18 आणि 7 कनिष्ठ 2 या सजातीय करणी आहेत. पुढील 4था उपप्रश्न, 19 कनिष्ठ 12 आणि 6 कनिष्ठ 3. आता 19 कनिष्ठ 12 ही संख्या आपल्याला अवयव पाडून लिहिता येईल. 19 कनिष्ठ 12 ही संख्या 4 गुणिले 3 अशी लिहिता येते, म्हणजेच 19 गुणिले 4चे वर्गमूळ 2 निघेल, कनिष्ठ 3. 19 दुणे 38 कनिष्ठ 3 आणि तिच्या जोडीची संख्या आहे 6 कनिष्ठ 3. कनिष्ठ संख्या समान आहे, त्यांची कोटीसुद्धा समान आहे, म्हणजे 19 कनिष्ठ 12 आणि 6 कनिष्ठ 3 या सजातीय करणी आहेत.
पाचवा उपप्रश्न 5 कर्णिस्थ 22 आणि 7 कर्णिस्थ 33. आता 5 कर्णिस्थ 22 याचे जर आपण अवयव घेतले तर 22चे अवयव काय पडतील पहा. 11 दुणे 22. आता 11 दुणे 22 हे अवयव पडतात आणि इकडे 11 त्रिक 33 त्यांचं वर्गमूळ निघत नाही. म्हणजेच कोटी समान असली तरी त्यांच्यामधील कर्णिस्थ संख्या कशी आहे, भिन्न आहे. त्यामुळे या दोन्ही विजातीय करणी आहेत. पुढील 6वा उपप्रश्न 5 कर्णिस्थ 5 आणि कर्णिस्थ 75. आता 5 कर्णिस्थ 5चे काय पुन्हा अवयव पडणार नाहीत. कर्णिस्थ 75 ही संख्या आपल्याला कशी लिहिता येईल पहा. 25 गुणिले 3, 25चे वर्गमूळ 5 म्हणजेच 5 कर्णिस्थ 3 आणि दुसरी संख्या आहे 5 कर्णिस्थ 5. या ठिकाणी सुद्धा कोटी समान आहे परंतु कर्णिस्थ संख्या भिन्न आहेत. त्यामुळे यासुद्धा विजातीय करणी आहेत. म्हणजे सजातीय करणी असण्यासाठी कोटीही समान असावी लागते आणि कर्णिस्थ संख्यासुद्धा समान असावी लागते. अन्यथा त्या विजातीय करणी असतात. पुढील प्रश्न 4. खालील करणींना सोपे रूप द्या. आता या ठिकाणी आपल्याला करणींना सोपं रूप द्यायचं आहे. बघा पहिले उदाहरण कर्णिस्थ 27. 27चे अवयव काय होतील. 9 गुणिले 3. आता या ठिकाणी कोटी 2 आहे म्हणजे वर्गमूळ निघेल असे अवयव घ्यायचे. 9 गुणिले 3, 9चे वर्गमूळ 3 कर्णिस्थ 3. 3 कर्णिस्थ 3 ही झाली, हे झाले या करणीचे सोपे रूप. दुसरे उदाहरण आहे कर्णिस्थ 50. आता 50चे अवयव काय होतील. 25 गुणिले 2, 25 दुणे 50 म्हणजेच 5 कर्णिस्थ 2. हे आहे त्या करणीचे सोपे रूप. तिसरे कर्णिस्थ 250. आता कर्णिस्थ 250चे आपल्याला अवयव पाडावे लागतील जेणेकरून एका अवयवाचे वर्गमूळ निघेल. 25 दाहे 250. 25चे वर्गमूळ 5 म्हणजेच 5 कर्णिस्थ 10. पुढील उपप्रश्न आहे कर्णिस्थ 112. आता कर्णिस्थ 112चे अवयव काय होतील पहा. 16 सत्ते 112 म्हणजे 16 गुणिले 7 बरोबर 16चे वर्गमूळ 4, 4 कर्णिस्थ 7. आणि शेवटचा उपप्रश्न आहे कर्णिस्थ 168. तर 168चे अवयव काय होतील. 168ला 4ने भाग जाईल. 4 गुणिले 4 चोक 16, 4 दुणे 8 म्हणजेच 4चे वर्गमूळ 2 आणि करणी चिन्हामध्ये काय राहतील 42. तर हे आहेत या उदाहरणांचे सोपे रूप किंवा करणींचे सोपे रूप. पुढील प्रश्न क्रमांक 5. खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. आता संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपल्याला कर्णिस्थ संख्या, काही ठिकाणी कर्णिस्थ संख्यांचे काय करावे लागतील, अवयव पाडावे लागतील आणि त्यांचे सहगुणक समान करावे लागतील. शिवाय कोटीही समान असायला पाहिजे. करणीची कोटी समान केल्याशिवाय आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येणार नाही. आता पहिले उदाहरण आहे 7 कर्णिस्थ 2 आणि 5 कर्णिस्थ 3. पहा 7 कर्णिस्थ 2. आता हे 7 कर्णीचिन्हाच्या बाहेर आहेत म्हणजे ते जर कर्णीचिन्हाच्या आत घ्यायचे झाले तर त्याचा वर्ग होईल. 7चा वर्ग 49 गुणिले 2. पहा लक्षात आले का. 7 हे कर्णीचिन्हाच्या बाहेर आहेत. ते जर आपण आतमध्ये घ्यायचे झाले तर त्याचा वर्ग होईल आणि 7चा वर्ग 49 होतो. म्हणजेच कर्णिस्थ 98. 49 गुणिले 2 हा गुणाकार काय होईल 98. त्याच्या जोडीची संख्या आहे 5 कर्णिस्थ 3. इथं सहगुणक 5 आहे. तो जर आपण कर्णीचिन्हात घेतला तर त्याचा वर्ग होईल. 5चा वर्ग 25. 25 गुणिले 3 म्हणजेच 25 त्रिक 75. आता या दोघांचीही कोटी समान आहे. 98 ही संख्या 75 या संख्येपेक्षा मोठी आहे. म्हणजे 98चे वर्गमूळ 75च्या वर्गमुळापेक्षा काय असेल, जास्त असेल. याचाच अर्थ 7
कर्णिस्थ 2 किंवा वर्गमुळात 2 ही संख्या 5 कर्णिस्थ 3 या संख्येपेक्षा काय आहे, मोठी आहे. अशा पद्धतीने कोटी समान करून आपल्याला त्या संख्यांची तुलना करता येते. पुढील दुसरा उपप्रश्न, कर्णिस्थ 247 आणि कर्णिस्थ 274. आता या ठिकाणी दोघांची कोटी समान आहे, त्यामुळे आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येईल. तर 247 ही संख्या 274 या संख्येपेक्षा लहान आहे. म्हणजेच कर्णिस्थ 247 ही संख्यासुद्धा कर्णिस्थ 274 या संख्येपेक्षा काय असेल, लहान असेल. पुढचा तिसरा उपप्रश्न, 2 कर्णिस्थ 7. आता या ठिकाणी कर्णिस्थ 28 आहेत, ते असेच राहतील. आता 2 कर्णिस्थ 7, 2 ही संख्या आपण वर्गमुळात घेतो आहे, म्हणजे तिचा वर्ग होईल 2चा वर्ग 4 गुणिले 7, म्हणजेच कर्णिस्थ 7 चोक 28. आणि दुसरी संख्यासुद्धा 28 आहे, म्हणजे या दोन्ही संख्या कशा आहेत, समान आहेत. म्हणून 2 कर्णिस्थ 7 बरोबर कर्णिस्थ 28 या दोन्ही संख्या समान आहेत. पुढचा चौथा उपप्रश्न, 5 कर्णिस्थ 5 किंवा वर्गमुळात 5 असं वाचलं तरी हरकत नाही, आणि 7 कर्णिस्थ 2. तर यांची कोटी आपल्याला कोटी समानच आहे, पण जो सहगुणक आहे तो कर्णिस्थ संख्येमध्ये घ्यावा लागेल किंवा वर्गमुळामध्ये घ्यावा लागेल. 5 कर्णिस्थ 5. या ठिकाणी 5 ही संख्या जर आपण कर्णी चिन्हात घेतली तर तिचा वर्ग होईल 5चा वर्ग 25 गुणिले 5, 25 5 125. 7 कर्णिस्थ 2 बरोबर कर्णिस्थ 7चा वर्ग 49 गुणिले 2 बरोबर वर्गमुळात 98. आता 125 ही संख्या 98 या संख्येपेक्षा मोठी आहे, म्हणजेच 5 कर्णिस्थ 5 ही संख्यासुद्धा 7 कर्णिस्थ 2 या संख्येपेक्षा काय आहे, मोठी आहे. पुढील पाचवा उपप्रश्न, 4 कर्णिस्थ 42 आणि 9 कर्णिस्थ 2. तर 4 कर्णिस्थ 42 या ठिकाणी आपल्याला 4 जर वर्गमुळात घेतले तर त्याचा वर्ग होईल 4चा वर्ग 4 चोक 16 गुणिले 42 बरोबर 16 दुणे 32, हातचे 3 राहिले, 16 चोक 64 अधिक 3 67 672. आणि 9 कर्णिस्थ 2 बरोबर 9चा वर्ग 81 गुणिले 2 गुणाकार करूया, 2 एक्के 2 2 आठी 16. तर 672 ही संख्या 162 या संख्येपेक्षा मोठी आहे, म्हणजेच 4 कर्णिस्थ 42 ही संख्या 9 कर्णिस्थ 2 या संख्येपेक्षा काय आहे, मोठी आहे. पुढील 6वा उपप्रश्न, 5 कर्णिस्थ 3 बरोबर कर्णिस्थ 5चा वर्ग 25 गुणिले 3 बरोबर 25 त्रिक 75. तिच्या जोडीची संख्या आहे 9. ही जर संख्या आपण कर्णी चिन्हात घेतली किंवा वर्गमुळात घेतली तर 9चा वर्ग होईल 81. आता 75 ही संख्या 81पेक्षा कशी आहे, लहान आहे, म्हणजेच 5 कर्णिस्थ 3 ही संख्यासुद्धा 9 या संख्येपेक्षा काय आहे, लहान आहे. शेवटचा उपप्रश्न, 7 आणि 2 कर्णिस्थ 5. आता 2 कर्णिस्थ 5 हा 2 आपल्याला वर्गमुळात म्हणजेच कर्णी चिन्हात घ्यायचा आहे. 2चा वर्ग होईल 2चा वर्ग 4 गुणिले 5. आपण वर्ग का करतो हे लक्षात आले का पहा. या ठिकाणी कोटी दिलेली नाही, म्हणजे कोटी 2 आहे आणि म्हणून आपण त्याचा वर्ग करतो. बरोबर 4 पंचे 20. आता 7 जर आपण कर्णी चिन्हामध्ये घेतले तर 7चा वर्ग 49 होईल, म्हणजेच 20 ही संख्या 49 या संख्येपेक्षा लहान आहे, किंवा 20 ही संख्या 49 या संख्येपेक्षा लहान आहे, किंवा 49 ही संख्या 20 या संख्येपेक्षा मोठी आहे, म्हणजे 7 ही संख्या 2 कर्णिस्थ 5 या संख्येपेक्षा काय आहे, मोठी आहे. अशा रीतीने हे सर्व प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा. याचा पुढील भाग
म्हणजेच प्रश्न क्रमांक 6 पासून प्रश्न क्रमांक 9 पर्यंतचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.